महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे। 14व्या विधानसभेचा 5 वर्षांचा कार्यकाळ कसा वादळी ठरला बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। दोन 2019 ते 2024 वादळी 5 वर्ष। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, मी एकनाथ संभाजी शिंदे। महाराष्ट्राच्या राजकारणात एकाहून एक मोठे भूकंप। एकाच टर्ममध्ये महाराष्ट्रात 3 वेगवेगळी सरकार। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की 2019 ते 2024 महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी उलथापालथ गेल्या 5 वर्षात झाली आहे। 14व्या विधानसभेच्या कार्यकाळात महाराष्ट्रानं राष्ट्रपती राजवट पाहिली। त्यानंतर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे 3 मुख्यमंत्री पाहिले। विशेष म्हणजे मुख्यमंत्री बदलत राहिले, मात्र उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार मात्र कायम राहिले। ऑक्टोबर 2019 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं युती करून लढवली, मात्र निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून युतीत फाटाफूट झाली। 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन भाजपनं पाळलं नाही असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी वेगळी सूळ मांडण्याचे संकेत दिले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू केल्या। 3 पक्षांची बोलणी सुरू असताना महाराष्ट्रात पहिला राजकीय भूकंप घडला। 23 नोव्हेंबर 2019च्या पहाटे महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली आणि भल्या सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा शपथविधी राजभवनामध्ये पार पडला। मात्र ऐनवेळी शरद पवारांनी पाठिंबा न दिल्यानं अजितदादांचं हे बंड फसलं। फडणवीस अजितदादांचं हे सरकार केवळ 2.5 दिवस टिकलं। त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली। 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर शपथ घेतली। ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती थेट मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली। यावेळीही उपमुख्यमंत्री होते अजित पवारच। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच कोरोनाची लाट आली, त्यामुळे या सरकारला विशेष कामगिरी बजावता आली नाही। 2022 मध्ये राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटली आणि शिवसेनेतही उभी फूट पडली। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे 40 आमदार फुटून सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले। उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि भाजपच्या पाठिंब्यावर 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली। शरद पवारांच्या नेतृत्वाला थेट आव्हान देत पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडली। भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युती सरकारमध्ये अजित पवार समर्थक राष्ट्रवादी आमदार सामील झाले आणि महायुती सरकारला तिसरं इंजिन जोडलं गेलं। अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले। शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचं प्रकरण निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं। शिवसेना शिंदे गट हीच अधिकृत शिवसेना असल्याचा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिंदेंच्या हाती सोपवलं। तर अजित पवारांचा गट हाच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या हातावर बांधलं। मात्र राजकीय पक्षांमधील हे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला फारसं रुचलेलं दिसत नाहीये। लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला। लोकसभेच्या 48 पैकी तब्बल 31 जागा जिंकून महाविकास आघाडीनं सत्ताधारी महायुतीला जोर का झटका दिला। आता ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट रणसंग्राम होणार आहे। ऑक्टोबर 2024 मध्ये अस्तित्वात येणारी 15वी विधानसभा आता काय नवा राजकीय इतिहास घडवते ते पाहायचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।